नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहे पोह्याचे अप्पे। अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट हे अप्पे होतात। तर नेहमी आपण पोहे बनवून किंवा पोहे खाऊन बोर होतो, तर अशा वेळी त्याच पोह्यापासून काहीतरी वेगळा नाश्ता बनतो आणि तोही झटपट। तर चला मग आपण झटपट होणारे अप्पे बघूया पोह्याचे। तर त्यासाठी मी इथे एक वाटी मोठी वाटी आहे आणि जर ग्राममध्ये मोजलं तर 200 ग्राम आपले हे पोहे आहेत, म्हणजे पाव किलो थोडेसे कमी हे मी इथे जाडसर पोहे घ्यायचे, पातळ पोहे बिलकुल यूज करायचे नाही आहेत। इथे आपण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, तर पोह्याचा अर्धा तुम्हाला रवा यूज करायचा आहे। म्हणजे एक वाटी पोहे असतील तर अर्धी वाटी रवा यूज करायचा आहे तुम्हाला। रवा हा बारीक असावा। अर्धी वाटी दही घेतले मी इकडे, तर दही फ्रेश असावं, खूप जास्त आंबट दह्याचा वापर करू नये कारण झटपट करतोय। आणि इथे आपण एक छोटा टेबलस्पून अर्धा टेबलस्पून आपण इथे खाण्याचा सोडा आणि चवीनुसार मीठ वापरले। तर हे आपल्याला पोहेचे अप्पे बनवण्यासाठी लागणार आहे। त्याचबरोबर मी इथे कांदा घेतलेला आहे, तर एक मोठा कांदा घ्यायचा आणि कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा, खूप जास्त मोठा मोठा चिरू नये, नाहीतर मग अप्पे व्यवस्थित येत नाहीत। तर त्याचबरोबर इथे मी गाजर घेतले, तर एक मोठं गाजर व्यवस्थित असं किसून घेतले। तर गाजरसोबत तुम्ही शिमला मिरची, कॉर्न किंवा कुठल्या अजून भाज्या असतील त्या सगळ्या यात ॲड करू शकता। इथे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आणि 1 चमचा जिरं वापरलेलं आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आहेत बारीक चिरून घ्यायच्या। तर इथे आता सगळ्यात अगोदर एक मिक्सरचं भांडं घेतले, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पोहे टाकणार आहे आणि बारीक फिरवून घेणार आहे। तर पोहे तुम्ही बारीक फिरवून न घेता फक्त पोहे धुवून थोडा वेळ पाण्यात जरी ठेवले आणि त्याचा कुस्करा करून घेतला तरी चालेल, पण मी एक अप्प्यामध्ये थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी हे इथं पोह्याची पावडर करून घेतलेली आहे। आता आपण ही पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर याच पद्धतीने दुसरे जे पोहे आहेत आपले तेही यात ॲड करूया आणि बारीक पावडर करून घेऊया। तर हे पावडर न करता फक्त पोहे भिजून जरी घेतले आणि स्मॅश करून घेतलं तरी चालेल, पण थोडीशी छानपैकी बाइंडिंग येते, तर त्यासाठी ते पावडर करून घ्यायची आणि अर्धी वाटी रवा यूज करायचा। तर पोह्याची पावडर केल्यानंतर बरोबर 1 वाटी आपलं पोह्याचे पावडर होते, त्याला अर्धी वाटी आपण रवा टाकला आहे। इथे खाण्याचा सोडा टाकायचा आणि थोडंसं मीठ यूज करायचं। तर इथे दही ॲड करायचं आणि दही व्यवस्थित फेटून घ्यायचं मध्ये, म्हणजे गाठी वगैरे राहू नये याची काळजी घ्यायची आणि यात लागेल तसं पाणी ॲड करायचं। तर पोहे खूप जास्त फुगले जातात आणि रवाही खूप लवकर पाणी सोक करून घेतो, तर त्यावेळेस थोडंसं पाणी जास्त टाकायचं आणि जर टाईम असेल तर मग 10 मिनटं तुम्ही हे भिजवून रवा साईडला ठेवू शकता, म्हणजे रवा छान मुरला जातो। तर इथे मी झटपट बनवलेले आहेत, तर तुम्ही असं थोडा वेळ जरी बॅटर बनवून एक 10 मिनटं ठेवला तर अजून छान अप्पे होतात। इथे बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला। तर यात आता जिरं टाकायचं आहे आपल्याला, 1 चमचा जिरं वापरणार आहे मी इकडे। त्याचबरोबर हिरवी मिरचीच्या जागी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा यूज करू शकता, ते तुमच्या मनावर आहे। त्याचबरोबर आपण इथे कांदा टाकणार आहे, तर एक मोठा कांदा घेतला आहे मी आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा। इथे आपण एक गाजर वापरतोय, तर खूप साऱ्या भाज्या तुम्ही यात ॲड करू शकता। लहान मुलांसाठी जर भाज्या अशा खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही अप्प्यामध्ये टाकून त्यांना खाऊ घालू शकता। त्याचबरोबर आपण इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। इथे खाण्याचा सोडा टाकूया अर्धा टेबलस्पून आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खाण्याच्या सोड्यामुळं छान रवा फुगला जातो आणि अप्पे आपले असे छान फुगतात, थोडासा स्पॉन्जीपणा येतो। तर त्यासाठी अगदी अर्धा टेबलस्पून खाण्याचा सोडा ॲड करायचा आणि इथे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी आहे। खूप जास्त पातळ करायचं नाही, नाहीतर मग अप्पे पॅनला चिटकतात, तर त्यासाठी थोडंसं घट्टसरच पीठ ठेवायचं। आणि आता अप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। अप्पे पात्र थोडंसं गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर मग आपण यामध्ये अप्पेचं जे पीठ आहे ते टाकून घेऊया। तर थोडंसं गरम झालं पाहिजे हे। त्याचबरोबर हे बघा अशा प्रकारे 1 टेबलस्पून तुम्ही इथे हे अप्पे पात्रामध्ये पीठ टाकू शकता। तर खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट आहे, कारण यात आपण भरपूर भाज्याचा यूज करतोय। तर भाज्यामध्ये तुम्ही यामध्ये पालक चिरून टाकू शकता, कॉर्न टाकू शकता किंवा शिमला मिरची बारीक चिरून टाकू शकता किंवा तुम्ही इवन ब्रोकोलीसुद्धा खिसून यामध्ये ॲड करू शकता। खूप छान ऑप्शन आहे मुलांना भाज्या खाऊ घालण्याचा आणि अशा प्रकारे आपल्याला झटपट होणारे, म्हणजे कुठलंच पीठ वगैरे आंबवायची गरज नाही आहे। तर पोहे फक्त भिजवायचे, त्यात थोडासा रवा ॲड करायचा, दही टाकून असे झटपट अप्पे बनवून घ्यायचे। तर अप्पे पत्रामध्ये असं 1 टेबलस्पून टाकून मी सगळे अप्पे टाकून घेतलेले आहेत। तर आता इथे खालच्या साईडने आपण भाजून घेतलेले आहेत 1-10 मिनटं, त्यानंतर असं पलटून घ्यायचं। तर अप्पे भाजत असताना बारीक गॅसवर भाजायचं, म्हणजे छान गोल्डन कलर येतो। अगदीच मोठ्या गॅसवर भाजले की मग अप्पे थोडेसे करपल्यासारखे होतात आणि मग
ते छानही दिसत नाही. तर त्यासाठी मंद गॅसवर आप्पे होऊ द्यायचे. बघा किती सुळसुळ ते निघत आहेत, म्हणजे बिलकुल चिटकत नाही. तर अशा प्रकारे सगळे आप्पे मी फटाफट पलटून घेणार आहे आणि खालच्या साईडने पण आपल्याला अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये भाजून घ्यायचे, म्हणजे दोन्ही साईडने असा खरपूस थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. तर खूप छान ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी. अगदी झटपट होणारे हे आप्पे आहेत. तर इथे आपले आप्पे खालच्या साईडने सुद्धा भाजून झालेले आहेत. तसाच कलर येऊ द्यायचा थोडासा गोल्डन. बघा किती सुंदर आप्पे आपले इथे भाजून झालेले आहेत. तर आता आपण हे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळे आप्पे आपल्याला याच पद्धतीने काढून घ्यायचे. तर या आप्प्यासोबत तुम्ही काही नसेल तर टोमॅटो सॉससुद्धा मुलांच्या डब्यात देऊ शकता. नसेल तर मग तुम्ही यासोबत खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी बनवून देऊ शकता. तर इथे मी एका प्लेटमध्ये सर्व केलेले आहे आणि इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. तर या चटणीची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे. तर 3 प्रकारच्या आपण चटण्या बघितलेल्या आहेत, शेंगदाण्याची, खोबऱ्याची आणि आपल्याला दुसरी चटणी पण बघितलेली आहे, मिक्स चटणी. तर या सगळ्यांच्या रेसिपी चॅनलवर आहेत, तुम्ही नक्की बघा आणि ही झटपट होणारे आप्प्याची रेसिपी ट्राय करा. खूप छान आप्पे होतात. तर तुम्हाला मी एक आप्पे कट करून दाखवणार आहे. बघा मस्तपैकी आत आरपार व्यवस्थित शिजलेत आणि मध्ये स्पॉन्जी आहेत आणि वरून अतिशय कुरकुरी आहेत. एकदम मस्त. शेंगदाण्याच्या चटणीसोबत ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन दिले त्यालाही क्लिक करा, म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत